काल रात्री जवळजवळ 5 वर्षांनी आमची शाळेची गँग भेटणार होती. सगळं ठरलं होतं, प्लॅन रेडी होता. मी पण खूप एक्साइटेड होतो. पण अचानक माझ्या लक्षात आलं पुढच्या वेबिनारचा कंटेंट अजून तयार नाही. मी स्वप्नील आणि ही माझी 1 year 1 crore स्टार्टअप जर्नी. एकीकडे काळजावर दगड ठेवून मित्रांना नाही म्हटलं आणि दुसरीकडे ग्रुपवर त्यांचे फोटो यायला सुरुवात झाली. प्रचंड फोमो फील होत होता. मनात येत होतं की मी पण असायला पाहिजे होतं. काही काळ खूप वाईट वाटलं, रिग्रेट झाला. पण मग मी स्वतःला ठणकावून सांगितलं, जर आज मी वेबिनारचं काम नाही केलं तर 1 वर्ष 1 कोटीचं स्वप्न हे स्वप्नच राहून जाईल. स्टार्टअपचा प्रवास खूप एकटा असतो. कधी कधी तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टीचा टॅग करावा लागतो, पण विश्वास ठेवा, हे तात्पुरतं दुःख उद्याच्या मोठ्या यशाची किंमत आहे. त्यामुळे जर तुम्हाला कधी असं वाटलं की तुम्ही मागे पडताय, लक्षात ठेवा, तुम्ही मागे पडत नाही आहात. तुम्ही स्वतःच्या स्वप्नासाठी फोकस करत आहात. हे मी सहानुभूतीसाठी सांगत नाहीये. सगळ्यांच्या आयुष्यात असे प्रसंग येत असतात. त्यात तुम्ही कसे रिॲक्ट करता हेच तुमचं फ्युचर डिसाईड करते. तर उद्याला आपण परत भेटूया आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.